नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण ग्रामपंचायत या प्रकरणामध्ये ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेचा कनिष्ठ स्तर आणि या ग्रामपंचायतीमध्ये किती सदस्यसंख्या असते ह्याच्यावर आपण भाष्य करायचं आहे. मित्रांनो, ग्रामपंचायतीमध्ये किती सदस्य असावेत हे कोण ठरवतंय? तर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ठरवतात. आता प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत असते का? तर प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत असते. आता मग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी काय करतात की लोकसंख्येचा दृष्टिकोन समोर ठेवून त्या ग्रामपंचायतीची सदस्यसंख्या निश्चित करतात. आता मग इथं लक्षात ठेवायचं, ग्रामपंचायतीमध्ये किमान सदस्यसंख्या किती असते असं विचारतात. तर लक्षात ठेवा मित्रांनो, किमान म्हणलं की कमीत कमी किती सदस्य? 7. आणि कमाल सदस्य किती असतात? कमाल म्हणलं की जास्तीत जास्त 17. आता मग लोकसंख्येच्या दृष्टीनं ही सदस्यसंख्या निश्चित केली जाते. आता मग एखाद्या गावात ग्रामपंचायत निर्माण करायचा आहे, अधिकार असतो विभागीय आयुक्ताला. किती लोकसंख्येला? तर बघा, 600 लोकसंख्येचं गाव असेल, 600 लोकसंख्येपासून 1,500 लोकसंख्येचं गाव असेल, तर ग्रामपंचायतीमध्ये किती सदस्य असतात मित्रांनो? 7 असतात. 1,500च्या पटीत जायचं म्हणजे अभ्यास करायला सोपं जातंय. त्याच्यानंतर मित्रांनो, 1,501 ते 3,000 लोकसंख्येचं गाव असेल तर किती सदस्य? 9 सदस्य. विषम संख्या 7-9. त्याच्यानंतर मित्रांनो, 3,001 ते 4,500 लोकसंख्येचं गाव असेल तर किती सदस्य? 7-9-11. त्याच्यानंतर 4,501 ते 6,000 लोकसंख्येचं गाव असेल तर किती सदस्य? तर 13 सदस्य. त्याच्यानंतर 6,001 ते 7,500 लोकसंख्येचं गाव असेल तर 15 सदस्य. आणि त्याच्या पुढे जाऊन 7,500च्या पुढे लोकसंख्या जर गाव असेल तर किती सदस्य? 17 सदस्य. म्हणजे बघा, कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त 17 ही सदस्यसंख्या कोण ठरवतंय असं जर विचारलं तर जिल्हाधिकारी ठरवतात. किमान 7 आणि कमाल 17. अशीच माहिती नवनवीन पाहण्यासाठी नागनाथ उस्तुरे हे चॅनल सर्च करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.